नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कोळंबीची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम मोठी कोळंबी घेतलेली आणि तिला काय केलेले आहे बघा, अशी शेपटीचं बाजू ठेवलेली आणि बाकी बघा अशी कट मारून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये जी शीर असते ना ती काढून घ्यायची आणि अशी मधोमध कापून घ्यायची बघा, अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे। खूप रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने साफ करायची आणि त्याच्यातली शीर बी कशी काढायची ते। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण कोळंबी टाकून घेऊया। वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला लिंबाचा रस एक 2 ते 3 चमचे जरी टाकला तरी चालेल। अर्धा लिंबू घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मसाले बघा, हळद घेतलेली आहे, गरम मसाला पावडर, धने पावडर घेतले, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं, मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर। तिखटाप्रमाणे घ्या मिरची पावडर कमी जास्त। त्याच्यामध्ये आलं, हिरवी मिरची आणि लसूण त्याची पेस्ट केलेली आहे। 6 पाकळ्या लसणाच्या आहेत, अर्धा इंच आलं आहे आणि एकच फक्त हिरवी मिरची आहे ती कुटून घेतलेली आहे। आता हे काय करू आपण मिक्स करून घेऊया। मस्त बघा असं लावून घेतलेलं आहे असं। आणि ह्याला काय करायचं आपण अर्धा तास किंवा 20 मिनिटं एका साईडला ठेवून द्यायचं। अर्धा तास झालेला आहे बघा। आता मी ह्याच्यामध्ये साहित्य काय काय घेतले बघा, 2 चमचे बारीक रवा घेतला, 0 नंबरचा एकदम बारीक आहे। 1 चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ नाही घेतलं तरी चालेल। अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आणि मीठ घेतलेलं आहे। फक्त तुम्ही जरी रवा घेतला आणि तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल, नुसता रवा जरी घेतला ना बारीक तरी चालेल। जर बारीक नसला तर थोडा मिक्सरला फिरवून घ्यायचा तरी पण छान होतात। हे मिक्स करून घेते मी। मिक्स करून घेतले, तुम्हाला पाहिजे तर त्याच्यामध्ये गरम मसाला पावडर पण टाकू शकता, थोडासा जिरे धने पावडर असलं तर ते पण टाकू शकता। आता काय करायचे माहिती आहे का, अशा पद्धतीमध्ये उचलून घ्यायचे, आतपर्यंत हा चांगला मसाला मुरला जातो बघा। खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने टाकलेल्या आहेत। हे बघा अशा पद्धतीत आपल्याला लावून घ्यायचे। खूप जणांनी असं मला मेसेज केलेला की जरा थोडंसं काहीतरी वेगळं दाखवा त्याच्यामध्ये, तर बघा अशा पद्धतीमध्ये असं एकदम दाबून घेतले असं चपटं झालं बघा। हे आता हे सगळं मी लावून घेते। लावून झालेलं आहे बघा सगळ्यांना। तवा गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं आणि गरम होऊन देऊया। तेल बघा मी सगळीकडे पसरून घेतलेलं आहे आणि हे तेल काय होतं माहिती आहे का, असं साईडला येतं एकदम। मग काय करायचं माहिती आहे का, असं चमच्यानं असं उचलायचं थोडं थोडंसं मध्ये टाकायचं। आता आपण ठेवून घेऊया। तर अशा पद्धतीने बघा ठेवून घ्यायचं, एकदम सुके सुके होतील, जास्त काय तेलकट वगैरे होणार नाहीत, कारण तेल आपलं सगळं कोपऱ्याला येऊन बसले बघा। हे असं ठेवून घेते आता हे मी सगळे बघा ठेवून घेतलेले आहेत। आणि काय करायचं माहिती आहे का, गॅस आहे मीडियम गॅसवरच आपल्याला ह्याला एका 2 ते 3 मिनिटं एका साईडून चांगलं हे करून घेतलं ना, भाजून घेतलं की मग पलटी करायचं आणि लागलं तरच हे साईडचं तेल असं थोडं थोडं बघा, एकदम थोडं थोडंसं असं, मग ते असं मध्ये मध्ये असं सोडत राहायचं। 2 मिनिटं झालेले आहेत बघा, पलटी करून घेऊया। तर गॅसवर आहे बरं का, बारीक गॅसवर जरी ठेवलं ना तर 2-3 मिनिटं तुम्हाला ठेवायला लागेल। अशा पद्धतीने पलटी करून घेऊया। पलटी करून घेतलेत बघा, एकदम बघा किती सुके सुके झालेले आहेत आणि एकदम तेल जे आहे ते बघा इकडे असं साईडला आलेलं आहे। गॅस केलेला आहे बारीक आणि बारीक गॅसवर आपल्याला त्याला ना कडक एकदम भाजून घ्यायचे आहेत। बारीक गॅसवर बघा ह्याला मी 5 मिनिटं ठेवले होते। एकदम बारीक गॅस केला, पण हा मोठ्या बर्नेलचा गॅस आहे। मस्त असे बघा कुरकुरीत भाजले गेलेले आहेत दोन्ही साईडून पण। हे बघा अशा पद्धतीत, आणि खायला तर इतके छान लागतात का नाही, करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।